काच फुटणे शुभ की अशुभ? काच एक अशी गोष्ट आहे जी सर्वच घरात आढळते. काचेचा आरसा आपली प्रतिमा पाहण्यासाठी सामान्यतः वापरला जातो. याशिवाय घरात फोटो फ्रेममध्येही काच वापरला जातो. बऱ्याच वेळा आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा कोणत्याही कृतीमुळे घरातील काच किंवा आरसा फुटतो. अशा परिस्थितीत काही लोक यांकडे दुर्लक्ष करतात तर काही लोक या दुविधेमध्ये असतात की आरसा फुटण्याचा अर्थ काय आहे. हे एक शुभ चिन्ह आहे की त्यात एखादा अपशकुन दडलेला आहे. आज आम्ही आपल्याला काच फुटण्याच्या संदर्भातील सर्वच शंकांचे समाधान देणार आहोत. काच फुटणं अशुभ असतं. आपल्या वास्तुशास्त्रात घरात ठेवलेला काच खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले गेले आहे. चुकून जर घरात कधी काच फुटला तर ते घरात मोठे संकट येण्याचे संकेत देतं. काही लोक असाही विश्वास ठेवतात की काच घरावर येणारी दुर्दैवी आपदा स्वतःवर घेते, ज्यामुळे काच पडते आणि फुटते. काच फुटला तर काय करावे? असे म्हटले जाते की काचेच्या आत प्रतिमेच्या रूपात त्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसतं ज्याच्याकडून ती काच फुटलेली असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून काच फुटते, तेव्हा त्याचा आत्मा मरतो आणि त्याच्यावर संकटाचे ढग किंवा सावट येण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीकडून काच तुटला आहे त्याने बागेतल्या छोट्या तलावाच्या पाण्यामध्ये आपली स्वतःची सावली पाहिली पाहिजे. असे म्हणतात की असे केल्याने तुटलेल्या काचेचा अपशकुन संपून जातो आणि काच फोडणाऱ्याच्या बाबतीत काहीही वाईट अशी घटना घडत नसते. तुटलेला काच घरात ठेवू नका. बऱ्याच वेळा लोक काचा फुटल्यानंतरही ते वापरत राहतात किंवा ते घराच्या कोपऱ्यात सहजपणे स्लॅम करतात. परंतु आम्ही आपल्याला सांगतो की तुटलेली काच घरी ठेवणे शुभ मानले जात नाही. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुटलेला काच घरात येणारा दुर्दैव दूर करतो. अशा परिस्थितीत आपण ती तुटलेली काच घरात ठेवली तर ते दुर्दैव किंवा ते संकट घरातच राहते. म्हणून तुटलेला काच शक्य तितक्या लवकर घराबाहेरच्या कचात टाकून द्या. असा काच घरात नकारात्मकता देखील घेऊन येतो. वास्तुशास्त्रानुसार गोल किंवा अंडाकृती आकाराचा काच घरात ठेवू नये. अशा आरशाने घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक वातावरण तयार होते. म्हणून शक्य असेल तेथे फक्त बाजारातून काचेच्या फ्रेम आकाराचे काच किंवा आरसा आणा. या व्यतिरिक्त हे देखील लक्षात घ्या की घरातील मिरर फ्रेमचा रंग तीव्र किंवा लहरी नसावा. शक्य असल्यास निळ्या, पांढऱ्या, मलई इत्यादी काचेच्या रंगीत असलेल्या फ्रेम्स सजावटीसाठी घरी घेऊन याव्यात.